आज आम्ही विचार केला की वहिनीसाठी काही स्पेशल बनवू मस्त. ती काम करून खूप थकते ना, मग आज तिला आराम देऊ. मग विचार केला काय बनवायचं. गुडिया बोलली मस्त चिकन बिर्याणी बनवायची. मस्त बनवते मी. मग काय गुडियाने घेतला कांदा खडे मसाले तयार करत. दादाने पाणीपुरी आणली होती. मग वहिनीने पाणीपुरी घेतली काढायला. मग गुडियाचा मसाला पण तयार झाला. चिकन घेतला धुवायला आणि वहिनीने पाणीपुरी घेतली चालायला. वहिनीला बोललो की तू काही काम करू नको, तरी पण मध्ये मध्ये हात लावायला येत होती. मग गुडियाने वहिनीला पाणी घेऊन खुर्चीत बसायला बोलली. तू काही काम करू नको, ठीक. आम्ही खूप नशीबवान आहोत की वहिनीच्या रूपात आम्हाला बेस्ट फ्रेंड मिळाली. थँक्यू सो मच वहिनी आमच्या आयुष्यात आल्याबद्दल. आता बिर्याणी घेतली तयार करायला. गॅसवर ठेवला टोप. त्याच्यात आला तेल. कांदा तांबडा होईपर्यंत भाजला. काही खडे मसाले, कांदा, कोथिंबीर, लसूण मिरचीचा पेस्ट आला. हळद, मिरची मसाला, धनिया पावडर, बिर्याणी मसाला. हा तिचा सिक्रेट मसाला आहे म्हणून दाखवला नाही. मसाला मस्त तेल सुटेपर्यंत भाजण्यासाठी सोडला. तुम्ही बघू शकता की वहिनीच्या घराचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. खूप काम बाकी आहे. ते तुम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. मसाला मस्त शिजलं होतं. मग आला 1 ग्लास पाणी. पाणी टाकल्यानंतर वरनं मीठ टाकला. 15 ते 20 मिनटं शिजवायला सोडला. मग वरनं चिकन आलं आणि चिकन पण बघा किती प्रेमाने टाकते. टोपाला लागला तर फुटेल ना. चिकन ठेवला शिजवण्यासाठी आणि ही बाय आरतीमध्ये व्यस्त झाली होती. घराच्या बाजूला एक मंदिर आहे, त्याच्यात आरती चालू होती म्हणून ही बाई पण व्यस्त झाली होती. बिर्याणीचा मसाला तयार झाला. चिकन मस्त असा शिजला आहे तेल सुटेपर्यंत. बिर्याणी गावठी पद्धतीने झाली आहे. राईस आधीच शिजवलं होतं. आज गुडियाने केलेली बिर्याणी खायची आहे. बिर्याणी कलर टाकून घेतला आणि दम देण्यासाठी थोडा वेळ सोडला. 10 ते 15 मिनटं झाली. मस्त तयार झाली बिर्याणी. मी घेतला कोशिंबीर तयार करायला. कांदा काकडी कापून घेतली. मस्त उसळ मिसळ केली. वरनं आला लिंबू दही मीठ मस्तसा कोशिंबीर केला तयार. मग जेवणाला सुरुवात केली. बिर्याणी मस्त झाली आहे. पहिल्यांदा आम्ही सर्वांनी गुडियाने बनवलेली बिर्याणी खाल्ली. बिर्याणी 6 माणसांसाठी केली आहे, पण 2 माणसं काही कामामुळे आली नाही. मग काय वहिनी विचारात पडली. हे माताजी काय करू. टेन्शनमध्ये आली. वहिनी टेन्शनमध्ये आली की दयाबेन होते. मग तिच्या पुढे दादा पण आला तरी ऐकत नाही. म्हणजे ती स्वतःहून काही उपाय नाही शोधत ना, तोपर्यंत ती शांत नाही होत. अशी आहे आमची दयाबेन. तुम्ही बघू शकता आमची दयाबेन किती रागीट आणि हसून पण दाखवते.